पुढची बातमी पंढरपूरच्या वारीबाबत आमदार मनीषा कायंदे यांनी गंभीर आरोप केलेला आहे। वारीमध्ये नक्षलवादाचे आरोप असलेले लोक सहभागी होत असून तिथे जाऊन भाषण देतात असा आरोप मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत केलाय। तर शासन याबाबत गंभीर असून योग्य ती कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। पंढरपूरच्या वारीबाबत आमदार मनीषा कायंदे यांनी गंभीर आरोप केलेला आहे। वारीमध्ये नक्षलवादाचे आरोप असलेले लोक सहभागी होत आहेत, तिथे जाऊन भाषण देत आहेत असा आरोप मनीषा कायंदे यांनी केलाय। विधान परिषदेमध्ये त्यांनी हा आरोप केलाय। देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाइट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे। तर गंभीर प्रकार आहे। मागे देखील काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकडे टाकण्याचा काम केलं। तसंच इकडे आपण पाहतो की बंड्याताता कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर खूप भाष्य केलेलं आहे आणि या सगळ्यापासून सरकारलाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं आहे। तर या अतिशय गंभीर बाब आहे आणि आता 2 दिवसातच आषाढी एकादशी पण येते। तर मला असं वाटतं त्वरित शासनाने याच्यावर गंभीर काहीतरी ॲक्शन घ्यावी। जो मुद्दा उपस्थित मांडलेला शिडी देशमुख स्मारकाच्या बाबतीमध्ये तर खऱ्या अर्थाने शासन या बाबतीमध्ये गंभीर आहे आणि जे काही तिथं आवश्यक बाबी आहेत त्यासाठी जे काही करायचं निधीचं नियोजन शासन करेल आणि त्यांचा उचित सन्मान राखला जाईल। ठीक आहे, आता आपण विधेयकाकडे वळूया। 54 क्रमांकाचं विधेयक प्रभारी मंत्री या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात। माझे सहकारी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत। अक्षय, अतिशय गंभीर असा आरोप मनीषा कायंदे यांनी केलेला आहे, काय म्हणालात त्या आणि त्यानंतर सरकारने काय भूमिका स्पष्ट केली आहे? आज विधान परिषदेमध्ये विधान परिषद अधिवेशनामध्ये आमदार मनीषा कायंदे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सरकारकडे एक मागणी केली आहे की आषाढी वारीत अर्बन नक्षलवादाचा शिरकाव झाला आहे, तो रोखणं गरजेचं आहे अशा पद्धतीची ही मागणी करण्यात आली होती। वारीमध्ये जर आपण बघितलं तर सध्या संविधान दिंडी पर्यावरण दिंडी या नावाखाली वेगवेगळ्या संघटनांचे लोक दिंडीत जाऊन पथनाट्य करतात, भाषणं देतात आणि यामुळं बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न या वारीमध्ये केला जातो अशा प्रकारचं निवेदन आज त्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहामध्ये केलं आणि हा गंभीर प्रकार असून वेळीच या प्रकाराला रोखण्यात यावं अशी मागणी मनीषा कायंदेंनी केलंय। आणि यासोबतच आपण जर बघितलं तर सरकारच्या माध्यमातून आता विशेष जनसुरक्षा विधेयक येतंय, हे देखील त्याचाच एक भाग असल्याचा उल्लेख देखील मनीषा कायंदे यांच्या बोलण्यामध्ये होता। मात्र यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना या सगळ्या बाबी विचारात घेऊन सरकार योग्य ती कारवाई करेल असं उत्तर देखील मनीषा कायंदे यांच्या मागणीला दिलंय। त्यामुळं आता सरकार त्या दिंडीला तर आपण बघतो या वारीला 2च दिवस शिल्लक राहिलेले आहे, मात्र येत्या काळात पुढल्या वर्षापासून ज्या वारी असणार आहे या वारीमध्ये पर्यावरण दिंडी किंवा इतर ज्या दिंडी वेगवेगळ्या लोकायत संघटनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सादर केल्या जातात आणि भाषणं असतील पथनाट्य असतील याच्या माध्यमातून जे काही बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होतो हे सरकार थोडंसं थांबवते। भाजपच्या अध्यात्म आघाडीचे तुषार भोसले सध्या आपल्यासोबत आहेत। तुषारजी, मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांसंदर्भात एक गंभीर आरोप केलेला आहे आणि लाखो लोक या वारीमध्ये सहभागी होत असतात आणि अशा वेळेस नक्षलवादाचा थेट आरोप त्या करतात, आपली प्रतिक्रिया? असं आहे की काही ठिकाणी हे आढळून आलंय की नक्षलवादाशी ज्यांचा थेट संबंध आहे असे काही दहशतवादासंबंधाचे लोक या वारीमध्ये आपल्या पवित्र वारीमध्ये येऊन कुठला तरी वारकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतायत आणि जी आपली परंपरा आहे, जी आपली शिकवण आहे त्याचं पांघरून घेऊन भलतेच विचार वारकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्नही वेगवेगळ्या दिंड्यांच्या माध्यमातून करतायत। पण हे कदापि ते या ठिकाणी यशस्वी होतील असं मला वाटत नाही। पण याची आता 2 दिवसानंतर तर वारी संपणार आहे, पण पुढच्या वर्षी विशेष दक्षता घेतली जाईल आणि असे जर कोणी नक्षलवादी असतील किंवा इतर विचारांचे लोक
आमच्या सनातन परंपरेमध्ये जर मिश्रित करण्याचा प्रयत्न करत असतील तर ही कीड वेळीच काढून फेकावी लागेल. कारण आपल्या संतांच्या महाराष्ट्रामध्ये आपला महाराष्ट्र धर्म महत्वाचा आहे, आपली इतक्या वर्षाची परंपरा आहे, ती जोपासणं आपलं कर्तव्य आहे. आणि अशा वेळेला वेगळंच तत्वज्ञान घेऊन किंवा इतर विषय घेऊन कोणी आपल्या वारीमध्ये सहभागी होणार असेल तर ते आपण सहन होऊ देणार नाही. निश्चित. खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. शिवसेनेचे अक्षय भोसले सुद्धा आपल्या सोबत आहेत. अक्षयजी, मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये नक्षलवादाचा शिरकाव होतोय अशी एक भूमिका विधान परिषदेमध्ये मांडलेली आहे. या संदर्भात प्रश्न उपस्थित केलाय. आपली प्रतिक्रिया. तर वारी ही समतेची शिकवण देणारी आहे आणि वारीमध्ये सगळ्यांना सहभाग घेण्यात. अक्षय भोसले यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे काही कारणामुळे. तर आपण अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पंढरपूरच्या वारीमध्ये आमदार मनीषा कायंदे यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे. त्यांच्या मते या ठिकाणी वारीमध्ये नक्षलवादाचे आरोप असलेले लोक सहभागी होत आहेत आणि या ठिकाणी तिथे जाऊन भाषण देतात असा आरोप त्यांनी विधान परिषदेमध्ये केलेला आहे. आणि या संदर्भात प्रशासन सुद्धा गंभीर आहे आणि योग्य ती कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नक्षलवादाचे आरोप असलेले लोक सहभागी होत आहेत आणि समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशा स्वरूपाचा हा मनीषा कायंदे यांचा आरोप आहे. विधान परिषदेमध्ये त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत. अतुलजी, मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये नक्षलवादाचे आरोप असलेले लोक सहभागी होतात असा गंभीर आरोप विधान परिषदेत केलाय. आपली प्रतिक्रिया. हा आरोप तर सरळ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर आहे की नक्षलवादाचे आरोप असलेले लोक वारीमध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माहित नाही पण त्यांच्या आमदाराला माहिती आहे. आणि त्यांनी प्रश्न विचारला आणि उत्तर कोण देत आहे? उत्तर देत आहेत नगर विकास मंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेजी. काय कारण त्यांनी उत्तर द्यायचं? उत्तर हे गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे. विधान परिषदेमध्ये वरती जाऊन त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे स्वतःचाच फेल्युअर वर नाचायचं आणि कोणाला काही पण म्हणायचं. जेव्हा मागच्या वेळेस असं म्हटलं होतं की कास्ट सेन्सस मागितलं होतं, जातीगत जनगणना, आता सगळे अर्बन नक्षल होते. आता पंतप्रधानांनी मान्य केलेली आहे. पंतप्रधान आता झाले का अर्बन नक्षल झाले का? जर नक्षलवादाचे आरोप आहे ना असे लोक जर वारीमध्ये आहे आणि ते जर गृहमंत्र्यांना माहित नाही तर गृहमंत्र्यांनी पहिले राजीनामा दिला पाहिजे. अतुलजी, एकूणच मग तुम्ही वारीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं सरकारचं दुर्लक्ष होतंय असं तुमचं म्हणणं आहे? बिलकुल फेल्युअर आहे, इंटेलिजन्स फेल्युअर आहे. आणि हे काही विरोधी पक्षांनी मांडलेला प्रश्न नाही आहे. हा प्रश्न सत्ताधारी पक्षाचा आमदार मांडतो आहे आणि त्याचं उत्तर कोण देत आहे? नगर विकासकडे गेलं का? महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था मेंटेन करणं हे नगर विकास खात्याचं काम आहे का? काहीतरी सेन्सेशन उभं करायचं, मग त्याला त्यांच्याच नेत्यांनी उत्तर द्यायचं. काही कारण नाही ना. एकनाथराव शिंदेनी उत्तर देण्याचं काहीच कारण नाही आहे. गृहमंत्र्यांचा प्रश्न आहे हा. गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. हा प्रश्न उपस्थित केला गेला आता अधिवेशनाच्या काळामध्ये. मला एक सांगा ना, माझा सिंपल प्रश्न आहे. कायदा सुव्यवस्था कोणाचं काम आहे? तुम्ही सांगा मला, कोणाचं काम आहे? गृहमंत्रालयाचं आहे ना. मग गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं आणि उत्तर देण्याच्या पहिले जर असं आहे ते आमदाराला माहिती आहे आणि गृहमंत्र्यांना माहित नाही आहे, हे मग फेल्युअर नाही आहे का गृहमंत्र्यांचं? राजीनामा द्यायला पाहिजे गृहमंत्र्यांनी. अधिवेशन आता सुरू आहे, पुढची भूमिका काय असेल विरोधक म्हणून तुमची? आता आम्ही तर गृहमंत्री राजीनामा मागतोय ना. भूमिका काय? भूमिका स्पष्ट आहे एकदम. गृहमंत्री अयशस्वी आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था जी आहे ढासळत आहे. कुठेही रेप होतात, कोणी कोणालाही मारतं, नक्षलवादी लोक घुसतात, माहित नसतं गृहमंत्र्यांना. निश्चित. खूप खूप धन्यवाद अतुलजी आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर मनीषा कायंदे यांनी अशा पद्धतीनं अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करणं म्हणजे एक सरकारच्याच बाजूनं अशा पद्धतीनं आमदार उभा राहतो अशी एक प्रतिक्रिया अतुल लोंढे यांनी दिलेली आणि थेट आता गृहमंत्र्यांचा राजीनामा त्यांनी मागितलेला आहे. गृहमंत्र्यांचं फेल्युअर आहे अशी टीका आता काँग्रेसकडून केली जाते. पंढरपूरच्या वारीबाबत आमदार मनीषा कायंदे यांनी हा नक्षलवादाचा आरोप करत या ठिकाणी आरोप असलेले लोक सहभागी होत आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन भाषण देत आहेत असा आरोप केलेला होता. त्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेतली जाईल असं म्हटलेलं आहे. आता काँग्रेसकडून ही प्रतिक्रिया आलेली आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये गृहमंत्री नेमकं काय करतायत, देवेंद्र फडणवीस नेमकं काय करतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा अशी थेट मागणी करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. पंढरपूरच्या वारीबाबत आमदार मनीषा कायंदे यांनी
प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता या संदर्भातल्या प्रतिक्रिया सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे। वारीमध्ये नक्षलवादाचे आरोप असलेले लोक सहभागी होतात असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि या वारीमध्ये सहभागी होऊन सिस्टम सुधारी हुई है, रोड बन रहे, तो नक्सलवाद वहाँ पर जो है कम हो रहा है और डेवलपमेंट को हम बढ़ावा दे रहे हैं। तो इसमें कोई बुरा या सोचने की आवश्यकता नहीं। जो गुनाहगार होगा, जो सही में नक्सलवाद को सपोर्ट करता होगा, वो वही उसके ऊपर कार्रवाई होगी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, जे गुन्हेगार असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय, वारीमध्ये नक्षलवादाचे आरोप असलेले लोक सहभागी होत आहेत असं आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत म्हटलंय।